महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में मनसे के पदाधिकारी एवं किसान बांधव मौजूद थे। ये पत्र परिषद किस संदर्भ में ली गई, आइए जानते हैं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जिला उपाध्यक्ष राजू कुकड़े ने आज मनसे के अन्य पदाधिकारी तथा किसान बांधवों के साथ एक पत्र परिषद ली और यह पत्र परिषद किसानों के कर्ज माफी को लेकर थी। तो सुनिए इस पत्र परिषद के दौरान मनसे नेता राजू कुकड़े ने कर्ज माफी को लेकर क्या कहा, उन्हीं की वाणी। सेनेतर्फे आज इथे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेऊन आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे गेल्या 4 ते 5 वर्षापासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे विविध आंदोलनं केली आणि सरकारला ज्या वेळोवेळी निवेदनं दिली, त्या निवेदनामुळं कर्जमाफी झाली खरी, पण जी चूक 2017 मध्ये झाली, सरकारने जे पोर्टल सुरू करून आणि त्याच्यानंतर बंद करून जे चूक झाली, टेक्निकल प्रॉब्लेममुळे झाली, पुन्हा परत तशा प्रकारची चूक यावेळेस होऊ नये। कारण शेतकऱ्यांची जे कर्जमाफी झाली नाही असे जे वंचित 6.5 लाख शेतकरी जे आहे, आमच्या विभागातले जवळपास 3000 शेतकरी आहे बोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये, तर त्यांच्या ज्या आता कर्जाचा बोजा जे आहे 2017 पासूनचा एवढा वाढला की आज डबल कर्ज झालं। आमचं म्हणणं असं आहे की जे कर्जमाफी करत असताना जे जुने जे कर्जमाफी आहे 2017ची, तर त्याच्यावरचं संपूर्ण व्याज माफ करण्यात यावं आणि शेतकऱ्यांना जे आहे एका महिन्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये कर्जमाफीचे जे प्रकरण जे आहे निकालित काढण्यात यावं। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आहे पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहून जनआंदोलन छेडेल। कारण आम्ही जे सर्व शेतकरी घेऊन सन्माननीय राजसाहेबांकडे हा विषय घेऊन गेलो, सन्माननीय राजसाहेबांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आणि तेव्हा कुठेही कर्जमाफी झाली आणि हे एक प्रकारचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं यश आहे। ते यश शेतकऱ्यांच्या जे आहे परिश्रमामुळे, त्यांच्या संघर्षामुळे आहे आणि म्हणून अशा सर्व शेतकऱ्यांना जे आहे पूर्णपणे कर्जमाफी झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत। CTV के लिए वैभव रारकर की रिपोर्ट।